एखादी इच्छा आहे आणि ती इच्छा तुमची बरेच दिवस झाले पूर्ण होत नाही आहे, तर त्यासाठी एक उपाय सांगते. इच्छा पूर्ती करणारा श्रेष्ठतम किंवा सर्वश्रेष्ठ उपाय असंही आपण याला म्हणू शकतो. तर कोणतीही इच्छा तात्काळ पूर्ण होत नाही. आपण तेवढं पुण्य केलेलं आहे की बोललं आणि ती इच्छा पूर्ण झाली, असं होत नाही. तर त्यासाठी काही आपल्याला प्रयास करावे लागतात, प्रयत्न करावे लागतात. काही वेळेला उपासनेची जोड घ्यावी लागते, काही वेळेला लक फॅक्टर काम करतं. तर तशीच इच्छा पूर्ण करण्यासाठी एक उपाय देते तुम्हाला. एक छोटा मंत्र आहे. हा उपाय तुम्हाला सलग आठवडाभर करायचा आहे, 8 दिवस करणे आहे. तर त्याने तुमची कुठलीही इच्छा असेल तर ती तात्काळ पूर्ण होते, असा अनुभव पण येतो. तर काय करायचं आहे, हातामध्ये काही साखर घ्यायची आहे. थोडी साखर घ्या, डोळे बंद करा आणि मनातल्या मनामध्ये तुमची जी काही इच्छा आहे ती देवाला तुम्ही मनातल्या मनात सांगा. ती तोंडाने बोलून दाखवायची नाही. तर इच्छा जी आहे ती फक्त 3 वेळा तुम्हाला ती बोलायची आहे. त्यानंतर एक मंत्र सांगते. हा मंत्र तुम्हाला 11 वेळेला म्हणायचा आहे, साखर हातात ठेव. मंत्र जो आहे, ओम इच्छा पूर्तये नमः. परत एकदा सांगते, ओम इच्छा पूर्तये नमः. ओम इच्छा पूर्तये नमः. खूप सोपा मंत्र आहे. फक्त तो स्वच्छ म्हणा, स्पष्ट शब्दामध्ये मंत्र म्हणा. मंत्र जर चुकीचा म्हणला तर त्याचा कोणताही उपयोग होत नाही. त्यापेक्षा नाही म्हटला तर उत्तम. म्हणायचाच असेल तर तो योग्य अक्षर वाचून व्यवस्थित म्हणा. तर त्यानंतर ती जी साखर आहे ती मुंग्यांना तुम्हाला खाऊ घालायची आहे. हा उपाय तुम्हाला 1 आठवडाभर करून बघा. आपल्या कामामध्ये असलेले जे तुमच्या इच्छापूर्तीमध्ये जे अडथळे आहेत ते अडथळे दूर होतात. कुठून ना कुठून देवता किंवा भगवान आपली मदत करतातच. तर एवढी श्रद्धा ठेवून करा. तुमच्या मनातली इच्छा जरूर पूर्ण हो, हीच आई जगदंबेकडे प्रार्थना करते. जय भवानी, जय जगदंबा. मंत्र पाहिजे तर तुम्हाला स्क्रीनवर लिहून देते.